Hello students, welcome to this fourth video of digital techniques. Today we will revise the octal and decimal conversion one more time because some students are still confused about this conversion. So let us just start. We have taken a random number 250. 250 number is to be converted into octal number system. डेसिमल नंबर सिस्टीम मधला नंबर आपण घेतलाय 250. आपल्याला कन्वर्ट करायचा आहे ऑक्टल सिस्टीममध्ये. ऑक्टलचा बेस आहे 8. नंबर 8 इज द बेस नंबर और रॅडिक्स नंबर ऑफ ऑक्टल सिस्टीम. सो वी गो ऑन डिवाइडिंग द गिवन नंबर बाय 8 अँड राईट द रिमाइंडर ॲट वन साइड. 250ला 8 फर्स्ट स्टेपमध्ये डिवाइड केलं. 8 3 जा 24, 8 3 24. हां, रिमाइंडर किती राहिली खाली? 1 राहिली. वरचा 0 खाली आला त्याच्यानंतर. त्याच्यानंतर 1 0 असा 10 नंबर राहिला. 8 डिवाइड केल्यावरती 8 1 जा 8, 8 1 8, 10तून 8 गेले. रिमाइंडर काय आली? 2. राईट. जस्ट आय विल अगेन राईट इट हिअर, म्हणजे तुम्हाला स्टेप्स लक्षात येतील. 250ला आपण 8 डिवाइड करतोय. सी हिअर, 8 1 जा 8, इथे 24 आला. आय एम सॉरी, 8 3 24. आय एम व्हेरी सॉरी. So remainder is 1 here. This 0 is now taken as the next number. So 8 1 जा 8 here. We subtract. Remainder is 2. Isn't it? So answer काय आला? Answer आला 31 इकडे. ओके. and रिमाइंडर आली 2. सो ही 2 आपल्याला इथे लिहायची. मधल्या कुठल्याही स्टेपची रिमाइंडर लिहायची नाही. आपल्याला फायनल रिमाइंडर आणि फायनल आन्सर लिहायचं आहे. ओके. So similarly when you divide 31 by 8, what you will get? 31 ला आपण 8 ने डिवाइड केलं. 8 3 24, 8 3 जा 24. रिमाइंडर इज 7. 7 ला तुम्ही डिवाइड नाही करू शकणार कारण 7 हा 8 पेक्षा स्मॉल नंबर आहे. सो आन्सर वी गेट 3 हिअर, विच इज रिटर्न हिअर, अँड रिमाइंडर इज 7. सो 7 इज रिटर्न हिअर. करेक्ट. सो अशी प्रत्येक स्टेपला आपण डिव्हिजन करत जायची आहे. जे फायनल आन्सर येते त्या स्टेपचा ते आपण इकडे लिहिणार आहे आणि रिमाइंडर साईडला लिहिणार आहे. ओके. अँड वेन वी आर रायटिंग द फायनल आन्सर, जस्ट गो फ्रॉम बॉटम टू टॉप. ओके. when we are converting integer number from decimal to octal, we need to go from bottom to top. So answer काय आलं? 372. 250 of decimal number system is converted into octal. The answer is 372. So I hope it is clear to you. Now similarly, now it is a fractional number. Fractional number ला आपण multiply करत जायचं. Fractional number should be multiplied by number 8 here. Why 8? Because it is octal conversion. Decimal to octal convert करतोय. So दिलेल्या fractional number ला number 8 न multiply करत जायचं. जो काही इंटिजर येईल तो आपण साईडला लिहिणार आणि फक्त फ्रॅक्शनल पार्ट आपण नेक्स्ट स्टेपला घेणार आहे. हिअर ऑल्सो आय विल राईट सम annotations here. फर्स्ट स्टेप, नंबर इज 0.4375 इंटू 8 केलं. 8 केल्यानंतर आन्सर येते 3.5. 3.5 मधला फक्त 3 आपण इकडे घेतला. 0.5 इकडे खाली आला. देन this 0.5 is multiplied by 8. Answer is 4. 4 complete number आहे, इंटिजर आहे. 4 पॉइंट काही नाहीये पुढे, म्हणून हा 4 असाच्या असा साईडला लिहिला. सपोज इथे काहीतरी दुसरा नंबर आला असता, दुसऱ्या कुठल्या तरी नंबरसाठी, सपोज 4.25 आला असता, तर फक्त 4 आपण इकडे लिहिला असता. 0.25 नेक्स्ट स्टेपला गेला असता मल्टिप्लिकेशनसाठी. अशा 3-4 स्टेप्स तरी आपण मिनिमम करतो आणि फक्त हे फुल नंबर्स आहेत ते आपला आन्सर असतं फ्रॉम टॉप टू बॉटम. सो व्हॉट इज द कन्वर्जन? 0.4375 इज इक्वल टू 0.34 ऑफ octal number system. Okay, so I hope it is clear to you.
ना ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन. दिलेला नंबर हा बेस 8 असलेला आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बेस 10 म्हणजेच डेसिमल नंबर सिस्टीममध्ये. सो वी स्टार्ट फ्रॉम द नंबर विच इज क्लोजेस्ट टू द डेसिमल पॉईंट. सी हिअर, या नंबरमध्ये इथे डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंटचा इमिजिएट नेक्स्ट नंबर मल्टिप्लाय करायचा 8⁻0 ने. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा नंबर एक स्टेप लेफ्ट साईडला गेलो, सो 8ची पॉवर 1 इन्क्रीज झाली. सो 1 इज मल्टिप्लाइड बाय 8⁻1 विच इज इक्वल टू 8. देन वन मोर स्टेप टू द लेफ्ट, 8ची पॉवर 1 नंबरनं इन्क्रीज झाली. सो आपण 2ला मल्टिप्लाय केलं आहे 8 स्क्वेअरनं विच इज इक्वल टू 64. अँड लास्ट नंबर 5, 2 पासून आपण अजून एक स्टेप लेफ्ट साईडला गेलो, सो 8ची पॉवर अजून एक नंबरनं वाढली. सो 5 इज मल्टिप्लाइड बाय 5 इंटू 8 क्यूब विच इज इक्वल टू 512. सो फायनल आन्सर काय आहे? ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर आला 7, कारण एनी नंबर रेज टू 0 इज 1. सो 8⁻0 1 आला. या मल्टिप्लिकेशनचा आन्सर आलं 7. या मल्टिप्लिकेशनचा आन्सर आलं 8. या मल्टिप्लिकेशनचं 128. या मल्टिप्लिकेशनचं 2560. द फायनल आन्सर इज ॲडिशन ऑफ ऑल दीज. सो ॲड ऑल द नंबर्स वी गेट 2703. सो फायनल कन्वर्टेड आन्सर इज 5217 ऑफ ऑक्टल इज इक्वल टू 2703 ऑफ डेसिमल. या डेसिमल पॉईंटपासून लेफ्ट साईडला 8ची पॉवर 0 कडून एक एक स्टेपमध्ये वाढत जाते. सो राईट साईडला काय होईल? आता फ्रॅक्शनल पार्टसाठी आपण या डेसिमल पॉईंटपासून राईट साईडला गेलो तर 8ची पॉवर 1 कमी कमी होत जाते, निगेटिव्ह साईडला वाढत जाते. सो वी विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. सी हिअर, डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आता आपण ट्रॅव्हल करत जाणार आहे. सो हा डेसिमल पॉईंटचा इमिजिएट नेक्स्ट राईट नंबर 8⁻1 विच इज इक्वल टू 0.125. 8⁻1 म्हणजे काय? 1 डिवायडेड बाय 8. ओके, सो त्याचा आन्सर आहे तर 0.125. मल्टिप्लिकेशनचा आन्सर आलं 0.25. नाउ वन मोर स्टेप वी हॅव शिफ्टेड टू राईट साईड. या 5ला मल्टिप्लाय करणार आपण. आता 8ची पॉवर -1 होती ती -2 झाली, म्हणजेच निगेटिव्ह साईडला इन्क्रीज झाली. सो 8⁻2 म्हणजे 1 डिवायडेड बाय 8 स्क्वेअर, 1 डिवायडेड बाय 64. त्याचा आन्सर आहे तर 0.015625. सो मल्टिप्लिकेशन आन्सर इज 0.017825. ओके, सो ऑन. याच्या पुढे अजून एखादा नंबर असता तर आपण कितीनं मल्टिप्लाय करणार होतो? 8⁻3 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 8 क्यूबनं. इजंट इट? सो ऑन. आणि आपल्याला याचा आन्सर काय? परत याची ॲडिशन 0.25 प्लस दिस नंबर वी गेट आन्सर ॲज 0.267825. सो 0.25 ऑफ ऑक्टल इज इक्वल टू 0.267825 ऑफ डेसिमल. So what is the summary? When you need to convert decimal number into octal number system, इंटिजर साठी 8 डिवाइड करत जायचं, रिमाइंडर साईडला लिहायची. फ्रॅक्शनल पार्टसाठी 8 मल्टिप्लाय करत जायचं, इंटिजर नंबर साईडला लिहायचा. ओके, इंटिजरचं जेव्हा आन्सर आपण डिवाइड करून काढतो तेव्हा आन्सर लिहिताना बॉटम टू टॉप. अँड when you are writing for fractional number, answer from top to bottom. Similarly for conversion of octal to decimal, डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 8ची पॉवर प्लसनं वाढत जाते, 0 पासून स्टार्ट करून. या पॉईंटपासून राईट साईडला जाताना 8ची पॉवर मायनस साईडला वाढत जाते. सो इन दिस वे यू हॅव टू राईट ऑल द मल्टिप्लिकेशन आन्सर्स अँड देन ॲड ॲट द लास्ट स्टेप. सो टुडेज एक्सरसाइज अगेन आय वॉन्ट यू टू convert these numbers into said number system. First question आहे तो डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जनचा आहे. दुसरा क्वेश्चन ऑक्टल टू डेसिमलचा आहे. Go on solving step by step. Just now we have discussed all the steps. Don't get confused. 8 number system असल्यामुळे 0 to 7 numbers आपल्याला अवेलेबल असतात. सो 7 पर्यंत जरी आपल्याला डिव्हिजनचा आन्सर आला तरी सुद्धा इट इज ॲक्सेप्टेड इन द ऑक्टल नंबर सिस्टीम.
बायनरीमध्ये फक्त 0 आणि 1 येत होते, पण ऑक्टलमध्ये 0 to 7 कुठलाही नंबर रिमाइंडर म्हणून येऊ शकतो. ओके, सो जस्ट सॉल्व दिस एक्सरसाइज. You need not send me on WhatsApp. Just you solve this and keep the answers with you. I will discuss it in the live sessions. Okay, so don't send me on these solved assignments on WhatsApp. It is for your practice only. And it is for your understanding. So we will discuss the examples in the live session. If you have any doubts, just note it down and you can ask me that in our live lecture. Okay, so thank you for watching.